पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची वसईत प्रचार सभा झाली। यावेळी वाढवण बंदराच्या प्रकल्पानं बाधित लोकांसाठी येथील मच्छीमार समाजाच्या अडचणी, प्रकल्पग्रस्त गावकरी यावर शहानं भाषणातनं अवाक्षरे काढलं नाही किंवा पालघर जिल्ह्यातील कुपोषण, आदिवासी या समाजाच्या समस्या, त्यांचा विकास याबद्दलही आपल्या भाषणातनं कुठलाही दिलासा त्यांनी दिलेला नाही। वाढवण बंदराच्या प्रकल्पानं बाधित लोकांसाठी येथील मच्छीमार समाजाच्या अडचणी, प्रकल्पग्रस्त गावकरी यावर शहानी भाषणातनं अवाक्षरे काढलं नाही किंवा पालघर जिल्ह्यातील कुपोषण, आदिवासी समाजाच्या समस्या, त्यांचा विकास याबद्दलही आपल्या भाषणातून कुठलाही दिलासा दिला नाही। त्यातून वाढवण बंदराविरोधात स्थानिक जनतेचा रोष असताना अमित शहा यांनी वाढवण बंदराला 76,000 रुपये निधी घोषित केल्यानं त्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले आहेत। समाज माध्यमावर 76,000 रुपयांचा अनुदान हा चेष्टेचा विषय चर्चित राहिला। उलट जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाला, याबद्दल त्यांनी तीव्र निषेध नोंदवला है। भाइयों बहनों, इस क्षेत्र के विकास के लिए मोदी जी ने ढेर सारे काम करे हैं। वडवन पोर्ट बनाने के लिए 76,000 रुपये का आवंटन किया। जेएनपीटी का विकास हो रहा है। 10 लाख कंटेनर की क्षमता 10 लाख तक पहुंचाई और 10 वर्ष में 10 लाख का प्रत्यक्ष और परोक्ष रोजगार एक क्षेत्र को मिलने वाला है। टीव्ही न्यूज मराठी, पालघर।